सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीने आज आपला लोकाभिमुख, आर्थिक दिलासा देणारा व प्रशासनाला जबाबदार धरणारा जाहीरनामा जाहीर केलाय. नागरिकांवर लादलेल्या अन्यायी घरपट्टी, पाणीपट्टी व कर प्रणाली विरोधात ठाम भूमिका घेत जनतेच्या खिशातील पैसा वाचवणे तसेच भ्रष्टाचार विरहित पारदर्शी कारभार करणे हेच आमचं पहिलं उद्दिष्ट असल्याचं समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांनी स्पष्ट केलंय. यावेळी बोलताना नितीन मिरजकर म्हणालेत की घरपट्टीतील सामान्य कर 22% वरून थेट 12% करण्याचे ठोस अभिवचन जाहीरनाम्यात देण्यात आले. एप्रिल 2026 पासून ही अंमलबजावणी करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांची पुढील 5 वर्षात सरासरी 2000 इतकी बचत होणार आहे. तसेच जोपर्यंत हा निर्णय अंमलात येत नाही तोपर्यंत लेखी अर्ज करणाऱ्या नागरिकांच्या घरपट्टीतील सामान्य कराच्या 10% फरक नगरसेवकाच्या मानधनातून भरून देण्यात येईल, अशी ऐतिहासिक घोषणा करण्यात आली. भाडेकर व व्यावसायिक मालमत्तांवरील अन्यायकारक कराविरोधात पाठपुरावा करत रेडी रेकनर दराप्रमाणे करण्यासाठी प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा करण्यात येईल. यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे. पाणीपट्टीतील युनिटचा दर 8 वरून 7 करण्यात येईल. तसेच नागरिकांना स्वच्छ, मुबलक व नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी प्रशासनास काटेकोरपणे जबाबदार धरण्यात येईल. प्रभागात नियमित क्षेत्रसभा, रोड रजिस्टर व रस्ता क्रमांक प्रणाली तसेच स्थानिक सुशिक्षित बेरोजगार व सिव्हिल इंजिनियर यांना विकास कामांमध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय जाहीरनाम्यात नमूद करण्यात आला आहे. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीतर्फे आज आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. यामध्ये सर्वप्रथम अन्यायी घरपट्टी वाढ या तिन्ही शहरांवरती जी लादली होती, यामधील सामान्य कर 22% वरून 12% कर करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. यामुळे नागरिकांचे 5 वर्षात सरासरी 2 ते 2,500 रुपये वाचतील. त्याचबरोबर भाडेकर व भाड्याने दिलेल्या ज्या मालमत्ता आहेत त्या सांगली शहरात 57% आहेत व कुपवाड व मिरज शहरात 49% भाडेकर आकारणी केली जाते. तर ती रेडी रेकनर दराने व रिटेबल व्हॅल्यूनुसार दर आकारणी करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. यामुळे व्यावसायिकांचे जवळपास 10,000 रुपये वाचतील. त्याचबरोबर पाणीपट्टीचं जे 1000 लिटरसाठी 8 रुपये प्रति युनिट जे दर आहे ते 7 रुपये प्रति युनिट दर करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. महापालिका कायद्यामध्ये क्षेत्रसभाची जी तरतूद आहे व रोड रजिस्टरची जी तरतूद आहे त्याची प्रबळपणाने अंमलबजावणी करण्यास पाठपुरावा करू. क्षेत्रसभेमुळे प्रशासन आपल्या दारी, त्याचबरोबर रोड रजिस्टरमुळे रस्त्यामधील होणारा भ्रष्टाचारावरती आळा बसेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. वॉर्डातील जी विकास कामं असतील यासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी, म्हणजे वॉर्डातीलच एक सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा सिव्हिल इंजिनियर्स असतील त्यांनाच विकास कामं करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, जेणेकरून वॉर्डामध्ये एक एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर किंवा मक्तेदार स्थानिक असल्यामुळे कामाची गुणवत्ता देखील चांगली होईल. त्याचबरोबर सांगली, मिरज, कुपवाड या तिन्ही शहरातील विस्तारित भागात गुंठेवारीचा एक मोठा प्रश्न आहे. या अनुषंगानं वर्ग 2 जमिनींचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांची नावं 7/12ला लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. बऱ्याच नागरिकांनी गुंठेवारी भागातल्या स्टॅम्पवरती खरेदीपत्र केलेली आहेत. 1 गुंठे 2 गुंठे अशा जमिनी विकत घेतलेल्या आहेत. त्यांची नावं 7/12वरती नोंदवण्यासाठी एकत्रितपणे न्यायालयीन लढा उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अशा लोकाभिमुख अशा मागण्या किंवा जाहीरनामा आम्ही जनतेसमोर मांडलेला आहे. त्याचबरोबर पाण्याची एक भीषण समस्या आहे. नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी, स्वच्छ मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी काटेकोरपणाने वेळापत्रक पाळले जाईल याची आम्ही दक्षता घेऊ. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसाठी विरंगुळा केंद्र असतील, त्याचबरोबर अद्ययावत क्रीडांगणे